नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज. वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. उत्तर प्रदेशमध्ये एक वेगळा आदेश दिलेला आहे. खरं तर दरवर्षी इथे कावड यात्रा ही श्रावण महिन्यामध्ये संपन्न होत असते आणि हजारो कावडिया यामध्ये सहभागी होत असतात. हिंदू धर्मियांसाठी ही पवित्र अशी यात्रा आहे. मात्र या यात्रेवरनं यूपीत सध्या नव्या राजकारणानं जन्म घेतलाय. झालंय असं की यूपीच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यामध्ये असलेल्या दुकानांवर, ठेल्यांवर, ढाब्यांवर, हॉटेल्सवर, अगदी हातगाड्यांवर सुद्धा मालकांचं आणि तिथे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांचं नाव लिहावं असे आदेश तिथल्या स्थानिक प्रशासनाने दिले. कावड यात्रींमध्ये कुठलाही संभ्रम किंवा कन्फ्युजन नको म्हणून असं केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आता प्रशासन कोणत्या कन्फ्युजनची गोष्ट करतंय याचे आदेश योगी सरकारकडून देण्यात आलेले आहेत का? धर्माच्या नावाखाली राजकारण कोण करतंय? पर्युषण काळामध्ये मांस विक्री बंद करण्याची मागणी चालते, मग कावड यात्रेवेळी यात्रेकरूंसाठीची व्यवस्था का चालत नाही? आपल्या महाराष्ट्रातही विशाळगड प्रकरण अजून शांत झालेलं नाहीये. तिथे मुद्दा अतिक्रमणाचा होता, पण हळूहळू सोयीनं तो हिंदू मुस्लिम राजकारणाकडे सरकला जातोय. या सगळ्याला जबाबदार कोण आहे? सत्ताधारी की विरोधक? धर्म हा फक्त बहाणा असून हा केवळ मतांसाठी साधलेला राजकीय निशाणा आहे का? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते मेहबूब शेख थोड्याच वेळात या चर्चेमध्ये सहभागी होतील आणि त्याचबरोबर मुस्लिम समाजाविषयीचे अभ्यासक आणि भारत बचाव मंचचे फिरोज मिठीबोरवाला आपल्यासोबत आहेत. सगळ्यांचं स्वागत करूया. मी सुरुवातीला फिरोज मिठीबोरवाला यांच्याकडे जाते. फिरोजजी, महाराष्ट्रातली विशाळगडाची घटना आता ताजी आहे. ज्या पद्धतीनं अतिक्रमण विरोधी मोहीम आणि त्यामधनं उसळलेला हिंदू मुस्लिम असा वाद आता त्याच्यामधनं जन्म घेतोय की काय, अशा पद्धतीचं झालेलं राजकारण आणि त्यात उत्तर प्रदेशातनं आलेली ही बातमी, फूड जिहाद असं त्याला उत्तर प्रदेशात नाव दिलेलं आहे की अगदी रस्त्यावरच्या ठेल्यांवरती सुद्धा, म्हणजे फळाचा ठेला असेल तर त्या ठेलेधारकाला कुणाचा ठेला आहे त्याचं नाव लिहिणं गरजेचं असतं. आता आणि ही सगळी व्यवस्था आहे ही कावडियांसाठी, म्हणजे कावड यात्रा घेऊन जे यात्री चाललेले आहेत त्यांच्यासाठी आहे असं स्थानिक प्रशासनाचं म्हणणं आहे. या सगळ्या घटनांकडे कसं बघायचं? मैं तो हैरान हूँ ये सब सुनकर। महाराष्ट्र जैसे राज्य में भी, जो सबसे प्रगतिशील राज्य है, शाहू महाराज शिवाजी फुले अम्बेडकर की भूमि है, महात्मा गांधी की भी भूमि है, कि विशालगढ़ का भी सवाल, और मैं तो मानता हूँ कि और भी कुछ सवाल अभी आने वाले हैं, उसका डायरेक्ट संबंध तो आने वाले विधानसभा के चुनाव को लेकर है। मगर ये स्पष्ट थी कि 2024 के चुनाव हारने के बाद या 400 पार नहीं हुए 240 तक गाड़ी आ गई थी। वो जब समझ गए थे कि ये देश का हिंदू और मुसलमानों ने दोनों ने मिलकर भाजपा के खिलाफ वोट किया है, वो वोट को तोड़ने की पूरी राजनीति होगी, ये हमको पता ही था कि ये होगा। महाराष्ट्र में उसका क्या स्वरूप लेगा, दंगे करवाएंगे, क्या करेंगे, तो विशालगढ़ प्रकरण से पता चला कि वो किस दिशा में बात जाने वाली है। जो कांवरियाओं का जो मसला है, क्योंकि सालों से ये जो शिव भक्त है वो जाते हैं, वहाँ के सभी समाज के लोग वहाँ एक साथ आके मतलब दुकान लगाना, उनका स्वागत करना, ये सब चल रहा है। कभी भी कोई बड़ी घटना हुई नहीं, कुछ कुछ छोटी घटना हो भी जाती है, मगर अभी ये पूरा है कि अपने अपने दुकानों पे और अपने अपने मतलब मुसलमानों को बोला गया कि आपको अपना नाम लगाना होगा। ये बहुत डरावनी बात है कि किस दिशा में देश जा रहा है। ये सब हिटलर के जमाने में यहूदियों के साथ होता था। तो ये तो मैं काफी टाइम से बोल रहा हूँ कि ये 1940s वाला, 1930s और 40s वाला जर्मनी जैसी परिस्थिति आज भारत में बन चुकी है। तो उसी फिरोजी, याला जबाबदार कोण वाटतं? सत्ताधारी याला जबाबदार आहेत, राजकारण करणारे विरोधक याला जबाबदार आहेत, कुणाकडे बोट दाखवाल तुम्ही? आई थिंक जो मेन जवाबदार होता है वो सत्ताधारी पक्ष होता है। चाहे वो एक जमाने में कांग्रेस हुआ करती थी, जिसके सामने भी हम लोग उठते थे जब कम्युनल पॉलिटिक्स में बात होती थी। मेन है सबका साथ सबका विकास बोलने वाले, उनकी जिम्मेदारी होती है इस देश में कम्युनल पॉलिटिक्स को काउंटर करना, सेफ्टी और सिक्योरिटी प्रोवाइड करना। तो इसलिए मैंने कहा कि क्योंकि वो लोग 2024 में हारे, कम्युनल पॉलिटिक्स चल नहीं पाई, अयोध्या में हार गए, तो एक सीमा आ चुकी थी कम्युनल पॉलिटिक्स हिंदू मुस्लिम डिवीजन का के मुद्दे को लेकर। जब हिंदू भी समझ गया कि ये द्वेष फैलाकर, नफरत फैलाकर हम लूट रहे हैं, इस देश की जनता में पैसे हाथ पे नहीं आ रहे। यहाँ कोई सोने की साड़ी पहनकर 3-3 महीना शादियां करता है, जो मोदी जी के दोस्त थे, और हमारे पास खाने पीने के वांदे हो गए। तो वो जो गुस्सा अभी हिंदू समाज में फैल रहा है, और ये क्लियर है कि मुसलमान के वोट से तो कोई ना जीत सकता है, हार सकता है,
जब हिंदू और मुस्लिम वोट कंबाइन हुआ है तब जाके ये नतीजा आया है। उसको काउंटर करने के लिए हिंदू मुस्लिम वोट कैसे टूटे, ये समाज फिर से कैसे पोलराइज हो जाए, ये पूरे एजेंडा पे अभी राजनीति महाराष्ट्र में और पूरे ये इलेक्शन के दौरान अभी हम लोग को देखने को मिलेगी। अवधूत वाघ आहेत आपल्यासोबत। अवधूत वाघजी, हिंदू मुस्लिम समाज हा कसा तोडता येईल यासाठीचे चाललेले हे प्रयत्न आहेत आणि फिरोज मिठीपोरवाला यांनी सत्ताधाऱ्यांकडे बोट दाखवले, सत्ताधारी जबाबदार आहेत या सगळ्याला। मी काय त्यांना फारसं सिरियसली घेत नाहीये, कारण हा दोन जे प्रश्न आहेत, एक कावडीयाचा आणखीन एक विशाळगडचा, हे दोन्ही प्रश्नांबद्दल बोलत असताना आपण त्या विषयावर बोललं पाहिजे। आणि ते मोदी आणि फाळणी आणि ज्यू आणि हिटलर बद्दल बोलतात, राहू देत, त्यांना त्यांचं मत स्वातंत्र्य आहे। दोन्ही विषयावर मी बोलतो। कावडीयाचा विषय असा आहे की प्रत्येकाचं खाण्याचं आणि पिण्याच्या काही परंपरा आणि गोष्टी असतात। उदाहरणार्थ चातुर्मासामध्ये हिंदू लोक हे मांसाहार वर्ज करतात आणि कित्येक वेळा कांदा आणि लसूणही खात नाहीत। जैन संप्रदायामध्ये कांदा आणि लसूणही खात नाहीत। ते हॉटेलमध्ये गेल्यानंतर म्हणतात की बाबा अमुक अमुक डिश मला हवी आहे, परंतु त्यामध्ये कांदा लसूण नाही आहे ना, ते हे इन्शुअर करतात की ते शुद्ध शाकाहारी हॉटेलमध्ये जातात। आता मांसाहारी हॉटेलचं घेऊया। शिखिझम मध्ये किंवा इतर ठिकाणी खटका मांस खाण्याची पद्धत आहे, तर मुस्लिमांमध्ये हलाल मांस खाण्याची पद्धत आहे। वेगवेगळ्या हॉटेलमध्ये इथे हलाल मांस मिळेल असं लिहिलेलं असतं, हे कशाचं द्योतक आहे? इथे खटका मांस मिळेल हे लिहिलेलं असतं, हे कशाचं द्योतक आहे? मग खटका मांस जिथे मिळतं तिथे मुस्लिम बंधू जातात आणि खातात का? तर प्रत्येकाच्या खाण्याच्या काही काही पद्धती असतात आणि त्या पद्धतीने लोक जात असतात। आता जर एखाद्या माणसाला वाटलं, ही त्याची स्वतःचं स्वातंत्र्य आहे की बाबा मी अमुक अमुक ठिकाणी पूर्ण शुद्ध शाकाहारी असलेल्या ठिकाणीच मी जाईन, तर त्याला ते त्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे। आता जर एखाद्या हॉटेलमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही कुक असतील, खाणं होत असेल, तर एखादा व्हेजिटेरियन माणूस तिकडे जाणार नाही। तर त्याच्यामुळे ह्या गोष्टीमध्ये काय बरोबर काय चूक हा त्या ऍडमिनिस्ट्रेशनचा प्रश्न आहे। कोणीतरी मागणी केली आहे म्हणून केलं, पण त्याच्यामध्ये दुःख वाटायचं काय कारण आहे? असं तर कुठे म्हटलेलं नाहीये ना की मुस्लिमांच्या हॉटेलमध्ये जाऊ नका किंवा हिंदूंच्या हॉटेलमध्ये जा, असं म्हटलेलं नाहीये। तोपर्यंत मला वाटतं की ह्या विषयाला फारसं महत्त्व देण्याची गरज नाही। अवधूत वाघ, तुम्ही जे म्हणताय ना, आपण हॉटेलच्या बाबतीत एक वेळ तुम्ही म्हणताय तो मुद्दा आपण समजून घेऊ शकतो, पण फळाचे ठेले म्हणजे एखादा माणूस जर सफरचंद विकतोय, त्याने आपल्या गाडीसमोर लिहावं की माझं नाव काय गणेश सफरचंदवाला किंवा आरिफ सफरचंदवाला, हे फोटो फिरतायत। आणि याच्यामध्ये तिथल्या स्थानिकांमध्ये कसं आहे, म्हणजे हा जो मुझफ्फरपूर वगैरेचा पट्टा आहे, माझं चुकत असेल तर मला सुधारा, पण या भागामध्ये बागवान, आपल्याकडे ज्याला माळी समाज आपण म्हणतो, फळ विक्रेत्यामध्ये मुख्यत्वे तो समाज आहे, जो मुस्लिम समाज आहे, तो बागवान समाज त्या भागामध्ये जास्त आहे, जो फळ विक्री भाजी विक्री अशामध्ये असतो, त्यांना याचा मोठा फटका बसतोय। कारण तिथे सरळ सरळ नावांवरनं हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण होते, हिंदू हिंदूच्या दुकानात जातोय आणि मुस्लिम मुस्लिमाच्या दुकानात जातोय, असा आरोप, अशी चर्चा तिथे। अवधूत वाघजी, मला हे अतिशय चुकीचं वाटतं। अशा प्रकारे कुठच्याही दोन धर्मामध्ये आणि काम करणाऱ्या लोकांमध्ये मॅडम नम्रताजी असा भेदभाव करता येणं योग्य नाही। ऍडमिनिस्ट्रेटिव्हच्या दृष्टिकोनातून जर त्या ऑफिशियल ट्रॉलीज असतील, म्हणजे त्यांनी ज्या गाड्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये म्युन्सिपाल्टीचे नंबर आणि मालकाचं नाव लिहिण्याचं काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कारणावरनं होत असेल तर मी त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही, परंतु हे अतिशय चुकीचं आहे। माझे स्वतःचे 2 ड्रायव्हर आहेत आणि दोन्ही मुस्लिम आहेत, आणि विशेष म्हणजे त्यातला एक शिया आहे आणि एक सुन्नी आहे, म्हणजे दोन्ही ड्रायव्हर, एकाचं नाव आहे नवाब, एकाचं नाव आहे अब्दुल। तर आम्ही असं कधी मानत नाही। भारतीय जनता पक्षाचा राज्य प्रवक्ता असताना सुद्धा माझे दोन्ही ड्रायव्हर्स मुसलमान आहेत। हे जे विष आहे हे राजकीय काही लोक आपल्या संधिसाधूपणाचा फायदा करण्यासाठी करतात आहेत, बाकी समाजामध्ये असं काही विष नाहीये। पण हे संधिसाधू कोण आहेत? अवधूत वाघजी, संधिसाधूपणा लक्षात आला, तुम्ही म्हणताय त्या मुद्द्यात तथ्य आहे, संधिसाधूपणासाठी हे विष कालवलं जातंय, पण हे करतंय कोण? जर तिथलं स्थानिक प्रशासन असे आदेश देत असेल तर स्थानिक प्रशासनाला आदेश कोण देतंय? ज्यांचं दुकानच गरीब मुस्लिम समाजाच्या ते बिचारे कमी शिकलेले असतात, गरीब असतात, यांच्यावरच ज्यांचं दुकान चालतं ना, ह्या लोकांचं हे कारस्थान आहे। मुसलमानांना नेहमी हिंदूंची भीती दाखवायची आणि हिंदूंना मुसलमानांची भीती दाखवायची, आणि असं करून ज्यांना राजकारण करायचंय त्यांना त्यांचं राजकारण लखलाबो। आमचं आहे की सबका साथ सबका विश्वास और
सबके साथ बरं. सगळ्यांच्या बरोबर जाण्याचं आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींना तुम्ही कितीही शिव्या घाला, परंतु 2014 सालापासून आजपर्यंत त्याने घेतलेले प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक योजना या सर्व 140 कोटी लोकांसाठी आहे, जातीचा पातीचा ठीक आहे. भेदभाव न करता. म्हणजे पंतप्रधान आवास योजनेमध्ये हिंदूंना घरं मिळाली, मुसलमानांना घरं मिळाली. उज्ज्वलामध्ये मुसलमानांच्या घरात लाईट आली, हिंदूंच्या घरात लाईट आली. नंतर गॅस सिलेंडर सर्वांना मिळाले. हे सर्व ज्या योजना आहेत ह्या सर्वसामान्य गरीब माणसासाठी आहेत. जातीचा शिक्का लावून भारतामध्ये उभ्या भिंती पाडू नका असं माझ्या पक्षाचं म्हणणं आहे. बरं, फिरोज मिठीवर बालाजी, यावर तुम्ही काय म्हणाल? आणि दुसरा त्याला जोडूनच एक प्रश्न आहे की कावडियांच्या संदर्भात जर असा निर्णय घेतला जात असेल आणि याला विरोध होत असेल तर तसा निर्णय पर्युषण काळात सुद्धा झाला पाहिजे. पर्युषण काळामध्ये ज्यावेळेला मांस विक्रीवर बंदी करा या ठराविक एरियामध्ये अशी जेव्हा मागणी जैन समाजाकडनं होते त्यावेळेला त्याला विरोध फारसा होताना दिसत नाही. काही ठिकाणी तसे निर्णयही घेतले जातात की या एरियामध्ये मांस विक्री बंद का, आता पर्युषण काळ आहे. मग इथे जर हिंदूंच्या भावना कुठेतरी त्यांना वाटत असेल की आमच्याही भावना जपाव्या प्रशासनाने, तर चुकलं काय त्याच्यामध्ये? इसमें एक तो उसमें टाइमिंग देखिए कि ये यूपी के चुनाव के हारने के बाद हुआ है. कांवरिया पहले से आते थे तब कभी ये बातें आई नहीं. अभी ये साल आई है इलेक्शन के बाद, इसलिए मैं इलेक्शन के साथ जोड़ रहा हूँ. दूसरी के बाद कि धार्मिक अपने अपने चॉइसेस होते हैं, हलाल नॉन हलाल झटका जैसे ने बात की. तो यूपी में हलाल सर्टिफाइड फूड ही बैन किया योगी जी ने कि हलाल फूड का सर्टिफाइड फूड ही नहीं बिकेगा. ये सेंटर का भी बड़ा एक प्रॉब्लम आया है. तो हम लोग किसकी आजादी की बात करें? तीसरी बात कि ये लॉजिक और भी लेके जाओ कि सब अपने अपने धार्मिक जो हमारे इमोशंस होते हैं, सेंटिमेंट्स होते हैं. तो दलितों को भी बोलो कि अपने टी स्टॉल पे बोर्ड लगा दो कि ये अछूतों की दुकान है, क्योंकि ये मान्यता तो है ही, वहां से ना पानी पीना है ना चाय पीना है. तो क्या ये लॉजिक वहां तक जाएगा? क्या हम लोग क्या करने जा रहे हैं कि एक फल फूल बेचने वाला आसिफ को भी जहाँ वो आम बेच रहा है उसको वो लगाना पड़ता है कि भाई मैं आम बेच रहा हूँ. तो ये जो मोटिवेशन है ये क्लियर कट कम्युनल मोटिवेशन है. उसका तथ्य और लॉजिक पूरे देश में घूम रहा है. ठीक है. और यही साल योगी जी हारे बुरी तरीके से, वो कम्युनल कार्ड में फेल हो चुके हैं, अयोध्या हार चुके हैं, बद्रीनाथ हार चुके हैं. यहाँ का हिंदू कुछ और बोल रहा है देश को कि बहुत हो गया हिंदू और मुसलमानों को बांटना. सबके साथ सबका विकास के नाम पे हमको पता है देश में किन किन लोगों का विकास हुआ है और कितना ये देश में हिंदू बर्बाद हुआ है. इसलिए ये नतीजा 2024 में मिला है. ओके. तो ये ऑल ओवर सडन योगी जी को लगा कि ये कांवरिया का सेंटिमेंट है. और खाने देखो, आम इंसान जानता है कि कौन से होटल में प्योर वेज मिलता है और कहाँ नॉन वेज मिलता है, सबको पता है. ठीक है. नहीं तो बम्बई में भी चालू कर दो, पूरे देश में चालू कर दो अगर ये लॉजिक है तो. ठीक है ना. कि एक आम हिंदू को मतलब वो कहीं गलती से कोई राम भरोसे होटल में चला गया और पता चला कोई मुसलमान चला रहा है. यहाँ एक समझ है, ये देश के आम आदमी में समझ है कि उसको कहाँ जाके खाना खाना है, क्या हलाल है नॉन हलाल है और प्योर वेज का मिलता है. तो ये कोई नई परंपरा जो योगी चालू कर रहे हैं उसके परिणाम बहुत भयंकर है. अवधूत जी को मैं बहुत रिस्पेक्ट करता हूँ, मैं मानता हूँ कि उसको मैं मिल भी चुका हूँ. इज अ गुड सेंसिबल पर्सन. बट अवधूत जी मैं हाथ जोड़कर बोल रहा हूँ, forget politics, but ये जो एक्चुअली हो रहा है, this is very very dangerous for our country. I'm telling you, Avdut ji. We need to discuss it, sit down together and talk about it. That's what I'm trying to tell you. नाही, तुम्ही म्हणताय फिरोज मिठीवर वाला ते बरोबर आहे की अशा प्रकारची जर राजकारणाचं वेगळं वळण जर या गोष्टींना लागत असेल, धार्मिक भावना एका बाजूला असतात आणि त्याचं राजकारण होणं ही त्याची दुसरी गंभीर बाजू असते, ते झालंच नाही पाहिजे. जसं आता उत्तर प्रदेशात होतं की समाजवादी पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत, वातावरण चिघळतंय, त्याच्यावरती आणखीन कुठल्या काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया तिथनं येत आहेत की हे आम्हाला अनएक्सेप्टेबल आहे वगैरे वगैरे. हा सगळा मुद्दा झाला. आपल्याकडे विशाळगडच्या प्रकरणात सुद्धा तसंच होतंय. मुद्दा होता अतिक्रमणाचा, पण प्रकरणाला वळण लागते हिंदू मुस्लिम. कोण जबाबदार आहे? मला तरी एक सुद्धा प्रतिक्रिया ह्याच्यामध्ये गंभीर प्रतिक्रिया ह्या बाबतीत की हे हिंदू मुसलमान प्रकरणाची सत्ताधाऱ्यांची दिसली नाही. विरोधक तिथे येतात आणि विरोधक काय बोलतात, वळण कसं लावलं जातं, राजकारणासाठी कसला वापर केला जातो, की कारवाई करणार हे माहीत असून सुद्धा त्या ठिकाणी मोर्चे नेले जातात आणि मग त्यानंतर तिथे हिंसा होते. ह्या सगळ्याचा काय अर्थ काढायचा? प्रत्येक वेळी सत्ताधाऱ्यांकडे बोट दाखवणं योग्य आहे का? फिरोज जी, माझा तुम्हाला प्रश्न होता. हा नम्रता जी कोणाला प्रश्न? हाँ मुझे सॉरी, आई थॉट वाज अवधूत जी. ओके फाइन. नहीं, मेरा यही बोलना है कि विशालगढ़ का भी सवाल है. अगर वो अतिक्रमण का सवाल है तो उसको उसी नजर से देखा जाए, मगर उसको बनाया गया कम्युनल सवाल. जैसे बाबरी मस्जिद पे चढ़कर लोगों ने हथौड़े से वो मस्जिद को तोड़ी थी, वैसा ही विशालगढ़ के फोटो आए. ये बहुत ही भयंकर फोटो है जो पूरे देश में घूम रहे हैं, पूरी दुनिया में जा रहे हैं. ठीक है.
और ऐसे और कुछ 7 आय थिंक कुछ मुद्दा fortresses है. फिरोजजी मुद्दा तिथेच आहे की तिथे जी अतिक्रमण आहे त्यामध्ये फक्त मुस्लिमांचीच घरं आहेत असं नाही किंवा फक्त मुस्लिम प्रार्थना स्थळ आहेत असं नाही, तिथे हिंदूंची पण घरं आहेत, हिंदू प्रार्थना स्थळ सुद्धा आहेत आणि उद्या हातोडा जर चालला त्याच्यावरती तर त्यावरती सुद्धा चालणार आहे. नहीं तो वो हथौड़े सरकार की तरफ से चले ना. यहाँ तो जो मतलब जो भक्त पलटन है वो जाके करे काम, उनका काम है. तेच तर म्हणणं आहे, तेच तर म्हणणं आहे. लीगल करे, लीगल तरीके से करे, उसको लीगल कार्रवाई करके कोर्ट का ऑर्डर आए उसके बाद जो कार्रवाई करनी करे. मगर ये कानून को अपने हाथ में लेकर इसको कमल मुद्दा बनाना, मस्जिदों पे चढ़कर उसको तोड़फोड़ करनी, रामनवमी के बाद मंदिर में जाकर नहीं करते, वो मस्जिद के बाहर जाके अपना मनाते हैं. तो ये जो पूरा ये फेल हो चुका है. मेरा इतना बोलना है कि ये पूरा कम्युनल पॉलिटिक्स का जो कार्ड है, पोलराइजेशन, द्वेष फैलाना. हम लोग का नारा है 9 अगस्त को, जब हम लोग ने अंग्रेज भारत छोड़ो का नारा दिया था यूसुफ मेहरअली और महात्मा गांधी ने, तो हम लोग का आज का नारा है कि नफरत तो भारत छोड़ो. वी आर डिस्ट्रॉइंग अ कंट्री. हमारा काम है देश को जोड़ना. मैं तो मानता हूँ कि मोदी जी ने बहुत बड़ा ऐतिहासिक मौका छोड़ दिया है कि जब वो 2014 में आए थे, एक पॉजिटिव प्लेटफॉर्म पे आए थे कि मैं सबके लिए हुआ, आई एम फॉर द एंटायर कंट्री. अभी वो नहीं रहा. मंगलसूत्र चोरी हो जाएगा और आपका फ्राइडे और आपका संडे, ये पूरे इलेक्शन का क्या कबाड़ा किया था उन्होंने और नहीं जीत पाए. मेरा बोलना है कि कम्युनल पॉलिटिक्स खत्म हो चुका है. विकास की रणनीति पे आइए, विकास के मुद्दे पे लोगों को जोड़िए. जैसे आपने अभी डायरेक्ट ट्रांसफर की बात की है, गरीबी बढ़ रही है. हम लोग देख रहे हैं कि बंबई में 1200 नौकरी में 25,000 लड़के लड़कियां सड़क पे आ जाती है. वो सब हमारे मुद्दे हैं. ओके. और एक डायलॉग की जरूरत है. हिंदू मुस्लिम समाज में एक डायलॉग की जरूरत है. जितना हम लोग नफरत और डर फैलाएंगे, ये समाज और विघटन होते जाएगा और हमारे भारत के लिए बुरा है. देयर इज अ नीड फॉर अ सीरियस डायलॉग ऑन ऑल इश्यूज. आई सपोर्ट रिफॉर्म. मैं आपको और एक बात बता दूं, आई थिंक उदित वाघ जी को पता भी होगा, मैंने मोदी जी के, आई वॉज अमंग द फ्यू मुस्लिम मैन इन दिस कंट्री कि ट्रिपल तलाक के बिल पे मैंने सपोर्ट किया था कि ये कानून आना चाहिए. यूनिफॉर्म सिविल कोड का जो मुद्दा है उत्तराखंड में, मैंने सपोर्ट किया है. तो मैं कोई ब्लाइंड विरोधक नहीं हूँ मोदी जी के. मोदी जी का अच्छा काम करेंगे, रशिया के साथ संबंध बना रहे, मैं उसका सपोर्टर हूँ. ठीक है. तो जहां वो सही काम करेंगे सही काम करेंगे, जहां वो गलत करेंगे मैं गलत बोलूंगा. हमने हर सरकार को एक आंदोलनकारी करके, जब सरकार अच्छा काम करती है तो उसके पक्ष में खड़े रहेंगे, जब वो गलत काम करेंगे तो हम लोग सड़क पे आ जाएंगे. यही बात है, सीरियसली बात. और हम लोग का रिकॉर्ड ये, हमारे ज्यादा करके मोर्चे धरने कांग्रेस के खिलाफ ही रहे. बर, अवधूत वाघजी, आता फिरोज मिठीबोरवाला यांनी 2-3 मुद्दे त्यामध्ये उपस्थित केले, त्यावर तुम्ही बोलाच. मात्र एक मुद्दा जो त्यांनी इथे सांगितला तो म्हणजे अयोध्येत जिथे राम मंदिर बांधणारा पक्ष, बहुसंख्यांचा पक्ष म्हणून ज्यांच्या राजकारणाकडे बघितलं जातं, तो पक्ष अयोध्येतच हरतो. हे कुठेतरी अलार्मिंग नाही का वाटत आहे? आणि दुसरी गोष्ट, अशा कम्युनल गोष्टी ज्या ठिकाणी होत आहेत तिथे प्रत्येकाची बाजू घेण्यासाठी एक राजकीय पक्ष उभा राहतो आणि भाजपही त्यात मागे नाहीये. 2-3 गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट, भारतीय जनता पक्ष अयोध्येमध्ये हरला नाही. अयोध्या ही एक विधानसभा आहे आणि त्यामध्ये आम्हाला चांगली बढत आहे. आम्ही फैजाबाद या लोकसभा मतदारसंघामध्ये हरलो आहोत. त्यामुळे नॅरेटिव्ह सेट करताना सुद्धा जरा विचारपूर्वक लोकांनी करावा अशी माझी विनंती आहे. मुद्दा नंबर 2, आतापर्यंत फिरोजभाई मोदी हरले, अरे 240 घेऊन निवडून आलो आम्ही, 240, आणि एनडीए ॲज सच पूर्ण बहुमताने सत्ता स्थापन केलेली आहे 3ऱ्या वेळा. ज्यांना 100चा पल्ला पण पाडता आला नाही त्यांनी आता मोदी हरले म्हणून नॅरेटिव्ह पसरावं यासारखी आश्चर्यकारक गोष्ट नाहीये. आणि ज्या लाल बावट्यांबद्दल आज फिरोजभाई बोलतात आहेत, ते लाल बावटे हे केरळमध्ये पण हरले आणि पश्चिम बंगालमध्ये हरले, त्रिपुरामध्ये हरून त्यांना आता अनेक वर्ष झाली. आता आपण आपल्या मूळ मुख्य मुद्द्याकडे येऊया, तो आहे विशाळगडाचा. भारतीय जनता पक्षाची विशाळगडाबाबतची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. नुसतं महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशाचा अभिमान असलेल्या हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील गडकिल्ले ही जिवंत स्मारकं आहेत. आणि या जिवंत स्मारकांवर आक्रमण करणं हा एक खूप मोठा अपराध आहे, नव्हे तो देशद्रोह आहे. त्यामुळे विशाळगड असो, रायगड असो किंवा आणि कुठचाही किल्ला असो, या किल्ल्यांवर ज्यांनी आक्रमण केलेलं आहे, धर्माचा इकडे प्रश्नच नाही, मस्जिद आहे की तिकडे आणखीन काही मंदिर आहे हा पण विषय नाहीये. या ऐतिहासिक वस्तूमध्ये ज्यांनी आक्रमण केलेलं आहे ती सगळी आक्रमणं निर्दयपणे तोडावी लागतील, किंबहुना सरकार ते काम करेल. परंतु कालच
या हे जे डिमॉलिशनचं जे काम चाललं होतं त्याच्या विरोधामध्ये काही जण हायकोर्टामध्ये गेले आणि हायकोर्टाने सप्टेंबर एंडपर्यंत, पावसाळा असल्यामुळे तोडू नका म्हणून सांगितलेलं आहे. बघा, आक्रमण करताना आपल्याला काय वाटत नाही आणि नंतर आपण एखादी भूमिका घ्यायची, आता मी काय करू, मी गरीब आहे, मी अनाथ आहे, मी कुठे जाऊ, माझी बायका मुलं रस्त्यावर येतील. हे आक्रमण करणारी एक संघटित टोळी असते. हे जिकडे ते राहतात ना, ते कधी अनधिकृतरित्या आक्रमण नाही करत. तिकडचे जे धनदांडगे माफिया असतात, लँड माफिया, हे तिकडे आक्रमण करतात, घरं बांधतात आणि ती घरं विकतात आणि त्या घरामध्ये जी गरीब लोक राहतात त्यांना ह्याचा त्रास होतो. आणि त्याच्यामुळे अगदी मुळापासूनच नुसतं विशाळगडच काय, नुसतं प्रतापगडच काय, नुसते गड किल्लेच काय, जिथे जिथे सरकारी जमिनींवर आक्रमणं होतात, रस्त्यावर आक्रमणं होतात, फुटपाथवर आक्रमणं होतात, ती निर्दयीपणे तोडून टाकली पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये कुठेही दयामाया दाखवली नाही पाहिजे. धर्माचा विचार नाही केला पाहिजे, जातीचा पंथाचा विचार नाही केला पाहिजे. कारण आक्रमण करणं हाच एक मोठा गुन्हा आहे आणि सरकारी जमिनीवर, सरकारी मालमत्तेवर आक्रमण करणं म्हणजे सरकारवर हल्ला करणं एवढं ते गंभीर आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरं, मेहबूब शेख आपल्यासोबत आता चर्चेत सहभागी झाले. ते प्रवासात असल्यामुळे थोडा उशीर झाला त्यांना. मात्र मेहबूब शेखजी, हे सगळे प्रकार, आता विशाळगडाबद्दल बोलणं झालं, काही वेळापूर्वी आमचं बोलणं सुरू होतं उत्तर प्रदेशमध्ये फूड जिहाद नावाखाली जो काय प्रकार सुरू आहे आणि त्याचबरोबर तिथे आता नावं प्रत्येकाला डिक्लेअर करायची आहेत की तिथे कोण काम करतो, कोण मालक आहे वगैरे वगैरे. ह्या सगळ्या प्रकाराबद्दल एक विरोधकांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही कसं बघता याच्याकडे आणि आपली प्रतिक्रिया? असं आहे की आता जे बोलत होते प्रवक्ते, मला नाव माहित नाही, पण त्यांनी अतिक्रमणाचा विषय सांगितला. मुळात अतिक्रमण काढायची एक प्रक्रिया आहे. अतिक्रमण काढायचं असलं तर त्यांना एक रितसर नोटीस द्यायला पाहिजे, 10 दिवसाची, 15 दिवसाची, आणि ते नोटीस देऊन तुमचं अतिक्रमण तुम्ही काढून घ्या असं त्यांना सांगायला पाहिजे. आणि विशालगडाचं जो प्रकरण झालं तर ते अतिक्रमण गडावर काढायच्या ऐवजी गडाच्या बाजूला जे 2 किलोमीटर गाव आहे गाजीपूर म्हणून, तिथल्या मस्जिदीवर त्या ठिकाणी हल्ला करण्यात आला. त्या लोकांनी ज्यांनी हल्ला केला त्यातला एकही आरोपी अजून अटक नाही. आता फूड जिहादचं जे काढलंय, मुळात लोकसभेत मराठा आणि ओबीसी वाद लावला. मराठा ओबीसी वाद लावून आपली पोळी भाजत नाही हे सरकारच्या लक्षात आल्यावर आता हिंदू मुस्लिम विधानसभेच्या तोंडावर करता येईल का, हिंदू मुस्लिम दंगल घडवता येईल का, हा प्रयत्न सध्या सरकारचा चाललेला आहे. मुळात मस्जिद अतिक्रमणात नव्हती, मस्जिद गडावर नव्हती. मस्जिद गडापासूनच एक गाव आहे 2 किलोमीटर 3 किलोमीटर तिथं आहे. तिथं जाऊन तोडफोड करायची, त्याचे व्हिडिओ व्हायरल करायचे आणि पोलीस प्रशासनाला हे माहित असताना पोलीस प्रशासन डोळे झाकून बसलंय. अजूनही तिथं कोणी अटक केलं नाही, कोणत्याही आरोपीला आजपर्यंत अटक झाली नाही. आणि राहिला अतिक्रमणाचा विषय, तर सरकारनं अतिक्रमण काढायला एक प्रक्रिया आहे. हायकोर्टानं का स्टे दिला, तर ह्यांनी प्रक्रिया पाळली नाही, प्रक्रिया पूर्ण केली नाही. असं अतिक्रमण झालेलं तुम्ही लगेच काढू शकत नाही बुलडोजर फिरून. त्याला नोटीस देऊन तुझं सामान उचल, तुझं जे काही वस्तू असतील त्या शिफ्ट कर असं सांगण्याची एक पद्धत आहे. पण ह्यांना अतिक्रमण हे फक्त बहाणा आहे. ह्यांना मुळात अतिक्रमणाच्या आडून या राज्यात हिंदू मुस्लिम कसं होईल, दंगे कसे होतील, कारण ओबीसी मराठा वादात ह्यांना यश आलं नाही. मग आता त्या अपयश आल्याच्या नंतर आता नवीन जे यांना चॅप्टर पुढे विधानसभेला करायचा आहे तो हिंदू मुस्लिम करायचा, हे सिद्ध होत आहे. बरं, ठीक आहे. अवधूत वाघ यांना काही मुद्दा मांडायचा आहे. अवधूत वाघजी, माझी वेळ संपत आली, थोडक्यात अर्ध्या मिनिटात. ह्याच्यामध्ये सरकारचा काय संबंध आहे? काल ज्या लोकांचा मोर्चा गेला त्या मोर्चांचं नेतृत्व काँग्रेसच्या खासदाराचे चिरंजीव करत होते. भारतीय जनता पक्षाशी त्याचा काही संबंध नाही, ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी त्याचा संबंध आहे, ना शिवसेनेशी संबंध आहे. मग सरकार काय लावलंय? संभाजीराजे छत्रपतीचा भारतीय जनता पक्षाशी काही संबंध नाही हो. तर त्याच्यामुळे हे सरकार नाही केलंय. मेहबूब शेख, तुम्ही स्वतःशीच प्रतारणा करताय. म्हणजे काही बोलायचं, खोटं बोलायचं, रेटून बोलायचं हे नाही चालणार. त्यामुळे संभाजी छत्रपती महाराजांनी जो काल मोर्चा काढला त्याचा सरकारशी, भारतीय जनता पक्षाशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी आणि शिवसेनेशी काही संबंध नाही. तिकडे गेलेली मुलं ही छत्रपती संभाजींची कार्यकर्ते होते. भारतीय जनता पक्षाशी त्यांचा काही संबंध नाहीये. आणि तुम्ही चक्क खोटं बोलता. त्यातल्या कोणालाही अटक नाही केलं, 8 जणांना अटक केली आहे. की कायदा सुव्यवस्था सांभाळायचं काम हे सरकारचं आहे. कोणताही मोर्चा झाला तर त्या मोर्चाला
शेवटपर्यंत न्यायचं. ते बघू ना, पोलीस ते असतात, बघू, ते पोलीस बघू. प्रशासन असतं आणि कुणाच्याही कार्यकर्ते असतील आणि त्यांनी जर चुकीचं केलं असेल तर अजून होम डिपार्टमेंटने त्यांना अटक का केलं नाही? होम डिपार्टमेंटने अटक करायला पाहिजे ना. शेवटी कायदा सुव्यवस्था केली, 8 जणांना अटक केली. हो, तुम्ही माहिती घ्या, माणसाची नाही, माहिती घ्या, माहिती घ्या. सरकारची. आता मी फोन केला कोल्हापूरला, या चर्चेत सहभागी व्हायच्या अगोदर एकाही माणसाला अटक केलेली नाही. गुन्हा रजिस्टर आहे. एकाही व्यक्तीला अटक केलं नाही. तिथल्या पीआयला फोनवर घ्यावं पुढारींनी आणि पुढारींनी तिथल्या पीआयला विचारावं किती आरोपींना अटक केलंय ते. एकाही आरोपीला अटक केलेलं नाही. घटना विशाळगडाची अगदी 2 दिवसापूर्वी आम्ही या मुद्द्यावर सुद्धा चर्चा केलेली होती, या घटनेबाबत. तर तिथल्या प्रत्यक्षदर्शींनी जी माहिती दिली होती की संभाजीराजे छत्रपती तिथे मोर्चा घेऊन गेलेले होते आणि अतिक्रमणाविरोधात त्यांना निषेध करायचा होता. त्यांचं कुठचंही तोडफोड किंवा अतिक्रमण करण्याचा हेतू नव्हता असं त्यांच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केलं. मात्र त्यांचा मोर्चा येण्यापूर्वी गडावरती काही जे प्रतिनिधी गेले, त्यांच्यावर तिथे दगडफेक झाली आणि त्यानंतर जेव्हा ते परत आले आणि त्यांचे जखमी झालेले कार्यकर्ते दिसले तेव्हा तिथे असलेले कार्यकर्ते आक्रमक झाले, हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यानंतर जी काय परिणिती आपल्याला हिंसेची दिसली ती दिसली असं स्थानिकांनी सांगितलेलं आहे. मात्र मुद्दा असा आहे की यामध्ये कायदा सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी कुणाची असते? मोर्चा नेलाय तो परवानगीने नेलेला होता का? मग तिथे फोर्सेस नव्हते का? अशा प्रकारच्या घटना घडतील ह्याचं अँटिसिपेशन नव्हतं का? राहिली गोष्ट युपी मधली. युपी मध्ये कावडिया यात्रा दरवर्षी निघते, त्याच्यामधले वादही काही नवे नाहीयेत. मात्र प्रत्येक वेळेला तिथे दुकानांवरती जर नाव एखाद्याने जर जाहीर करायला सांगितलं असेल त्यामागे त्याची काही भावना असेल, जी अवधूत वाघ यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्पष्ट केली. तशी भावना असेल तर कुणाच्या भावना दुखावायची गरज नाहीये. मात्र त्याच्या आडून जर धार्मिक ध्रुवीकरण होत असेल तर तो फायदा कोण साधतंय हे समजून घेतलं पाहिजे. अर्थात यामध्ये कुठलाही राजकीय पक्ष धुतल्या तांदळाचा नाहीये. प्रत्येकाला आपापला मुद्दा धरून आपापलं राजकारण करायचंच आहे. दुर्दैवाने आता झालेल्या निवडणुकीमध्ये धार्मिक राजकारण काय करू शकतं किंवा कसं चक्र फिरवू शकतं हे समोर असून सुद्धा कुठलाही राजकीय पक्ष या राजकारणापासून स्वतःला अजूनही वेगळा ठेवू शकलेला नाहीये. ही या घडीची शोकांतिका आहे. या कार्यक्रमासाठी आपल्याला सगळ्यांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. चर्चेचा आजचा धुरळा इथेच थांबलेला आहे. उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.